या शाळेला ज्यांनी जमीन दिली ते आमचे आदरणीय साहेबराव देशमुख दादा यांचा जीवनगौरव सत्कार आम्ही माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केला होता। आज न्यू इंग्लिश स्कूल मुरुडच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरानं लिहावा असा आजचा दिवस आहे। 2023 साली ज्या वेळेला पूर्ण शाळा गळत होती, एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती। इथं आम्ही ह्या शाळेत शिकलो। बरोबर। नदीला फार मोठा पूर असायचा त्या काळात, दप्तर पाठीवर घ्यायची आणि त्यातनं पोहत यायचं। तो आणि या शाळेनं भरपूर काही आम्हाला दिलं, चांगले शिक्षक आम्हाला लाभले आणि रयत शिक्षण संस्थेसारखी ही शाळा या गावाला लाभली। मला आठवतं की जेव्हा मी या शाळेत पहिल्यांदा 5वीला आले तेव्हा या शाळेच्या इमारतीची आणि भौतिक सुविधांची अवस्था बिकट होती। मला अभिमान वाटतो आमचे दादांचे मी सौभाग्यवती आहे म्हणून। पालक वर्ग, विद्यार्थी यांची जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। सर्वांना या ठिकाणी सूचना आहे की सर्वांनी जेवण करूनच जायचं आहे। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचं आहे। आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आता जेवणाची तयारी चालली आहे। तर पोरांनी फटाफट सर्व टेबल मांडलेले आहेत आणि जे पाहुणे रावणे आले त्यांना सगळ्यांना जेवणासाठी सांगितलेलं आहे। तर तुमचं नाव सांगा पहिलं। मी गाडगे सर, माजी मुख्याध्यापक, कोण्या शिक्षण संस्था पाटण। मी इथं पहिल्या बॅचचा माजी विद्यार्थी आहे। तर त्यापासून आम्ही इथं ठरवलं की ही शाळा अशी आहे, आपण जसं शिकलो तर मागच्या मुलांना सुद्धा चांगलं शिकता यावं, म्हणून आमचा हा माजी विद्यार्थ्यांचा मोठा प्रयत्न आहे। अजूनही काय गुणवत्ता वाढीसाठी पुन्हा माजी विद्यार्थी अथवा लोकसंख्या विद्यार्थ्यांची वाढावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि यासाठी आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचं मोठं सहकार्य आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो माजी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं सहकार्य करून चांगला हे केलेलं आहे। आम्ही न्यू इंग्लिश स्कूल मुरुड, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील माजी विद्यार्थी संघटना आम्ही या ठिकाणी गेल्या 1.5-2 वर्षापासून शाळेचं रिनोव्हेशन, इमारतीचं रिनोव्हेशन करायचं त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि संस्थेबरोबर, शाखेबरोबर सर्वांशी समन्वय साधून या ठिकाणी आम्ही रिनोव्हेशनसाठी प्रयत्न चालू केले। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी रिनोव्हेशनसाठी आवश्यक असणारा 30 लाख निधी आम्ही माजी विद्यार्थी संघटना त्यांची YB सेंटरला भेट घेतल्यानंतर आम्हाला त्वरित मंजूर केला आणि त्या माध्यमातून आमचं रिनोव्हेशन झालं। तसेच पनवेलचे माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला 10 लाख रुपयाची देणगी त्वरित दिली, त्यामुळे आमचं जे कंपाऊंडचं काम आहे ते सुद्धा मार्गी लागलं। तसेच आम्ही माजी विद्यार्थी यांनीसुद्धा आपापल्या परीने फंड जमा करून तो सुद्धा आम्ही प्रयत्न चालू केला। तसेच इतर ज्या संस्था आहेत, संघटना आहेत त्यांच्याकडून मदत, वेगवेगळ्या माध्यमातून मदत घेऊन अशा प्रकारे आम्ही या एकूण इमारतीचं रिनोव्हेशन जवळपास 55 ते 60 लाख रुपये ह्या किमतीचं रिनोव्हेशन आजच्या तारखेला केलं आणि या ठिकाणी आज या इमारतीचं उद्घाटन होत असताना उद्घाटनाबरोबरच या शाळेला ज्यांनी जमीन दिली ते आमचे आदरणीय साहेबराव देशमुख दादा यांचा जीवनगौरव सत्कार आम्ही माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केला होता। या ठिकाणी प्रमुख मंडळींपैकी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, कर्मवीर अण्णांचे नातू डॉक्टर अनिल पाटील साहेब, संजीव पाटील साहेब सचिव साहेब, तसेच संजीव पाटील साहेब आणि विकास देशमुख साहेब सचिव हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले। तसेच सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं। यापुढे जे आम्हाला आमच्या शाळेसाठी काय करायचं आहे त्या सर्वजण आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मुख्याध्यापक असोत किंवा संस्था असोत किंवा माजी विद्यार्थी, आम्ही एकत्र एकात एक हात घालून आम्ही हा प्रयत्न चालू ठेवणार आहोत आणि येत्या काही वर्षात विद्यार्थी संख्येचा प्रश्न असेल किंवा इतर सर्व प्रश्न असेल ते आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि ग्रामीण विभागातील, दुर्गम विभागातील ही शाळा अद्ययावत व्हावी आणि या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकावं हीच आमचं ध्येय आहे। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय। नमस्कार, मी संजय गायकवाड, माजी विद्यार्थी। आज न्यू इंग्लिश स्कूल मुरुडच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरानं लिहावा असा आजचा दिवस आहे। गेली 2 वर्षे माजी विद्यार्थी संघटना, ग्रामस्थ, शिक्षक
यांच्या सामूहिक प्रयत्नातून अतिशय उच्च दर्जाचं असं हायस्कूलचं आमचं बांधकाम झालेलं आहे. यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा मोठा सहभाग आहे, रामशेठ ठाकूर साहेब यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर संस्थेचे जे मान्यवर आहेत, विकास देशमुख साहेब आहेत, अनिल पाटील साहेब आहेत, संजू पाटील साहेब असतील, त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केल्यामुळे आणि सर्वांच्या योगदानातून अतिशय आजचा उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडलेला आहे. यापुढे असेच माजी विद्यार्थी एकत्र राहतील आणि यानंतर जो आमचा जो बेस असेल तो गुणवत्ता वाढीवर काय काम करता येईल यासाठी आम्ही सगळे बसून विचार करू. गुणवत्ता वाढेल, विद्यार्थी संख्या वाढेल या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज या कार्यक्रमाला सर्व भागातील तसंच जिल्ह्यातील सर्व शाळांतील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे हजर झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि यापुढे असंच आम्ही एकत्र राहून शाळेचा विकास करू, भागाचा विकास करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सर तुम्ही काय बोलचाल या कार्यक्रम झाल्याबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत पन्हाळकर, श्रमिक मुक्तीदल समतावादी राज्य संघटक. खरं तर मी या मुरुडच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आजचा कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीनं झाला. शाळेची इमारत आम्ही पाहिली 2023 साली, ज्या वेळेला पूर्ण शाळा गळत होती. एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती आणि सगळे दरवाजे, खिडक्या व त्याचबरोबर फरशी वगैरे, इलेक्ट्रिक फिटिंग हे सगळं निकामी झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेचं बंद पडते का काय अशी परिस्थिती होती. या परिस्थितीमध्ये साहेबराव दादांनी आम्हाला फोन केले, माजी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही या जरा, शाळेची हालत फारच बेकार आहे. मधल्या काळामध्ये धरणाच्यामुळं 11 गावं या शाळेच्या ह्याच्यामधली उठून गेली आणि ती उठून गेल्यानंतर त्यांचा पुनर्वसनचा प्रश्न, एखादा माणूस किंवा एखादं गाव मुळापासून उपटून जातं आणि त्याचं परत रोपटं लावायला वेळ लागतो. त्या पद्धतीनं 97 सालापासून आतापर्यंत ही लोक त्या विवंचनेत होती. आता कुठं स्थिर सावर झाल्यानंतर दादांनी ज्या वेळेला आवाज दिला त्यावेळेला आम्ही सर्व माजी विद्यार्थी इथं आलो, शाळेची परिस्थिती पाहिली, या ठिकाणी मुख्याध्यापकांना भेटलो, मुख्याध्यापकांना इथला संपूर्ण याचा इस्टिमेट करायला लावलं आणि ते इस्टिमेट संस्थेमध्ये पाठवायला लावलं. ते संस्थेमध्ये आम्ही गेलो, संस्थेमध्ये संबंधित विभागाला भेटलो, पूर्ण ह्याचं सगळ्या सोयीसुविधाचं इस्टिमेट मंजूर करावा असा आग्रह धरला. बरोबर. आत्ताचे जे सचिव आहेत त्यांनी सुद्धा त्याला आम्हाला चांगला पाठिंबा दिला, आमच्या म्हणण्याला बळ दिलं. आम्ही त्यांना व्हिजिट करा म्हणून एक आमच्याकडं शाळेवर अशी एक मागणी केली. त्यावेळेला त्यांनी व्हिजिटसुद्धा केली आणि खरी परिस्थिती पाहिली. आणि आज शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, त्याचबरोबर शरद पवार साहेब यांना सगळे विद्यार्थी भेटले, माजी विद्यार्थी भेटले. शरद पवार साहेबांनी संस्थेला सांगितलं की शाळा झाली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा फंड द्या. रामशेठ ठाकूर साहेबांना भेटले, त्यांनी सुद्धा चांगली भरीव मदत केली आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं शाळा इथं उभी राहील अशी हे झालं. आणि आज आपण पाहतो इथं की सुसज्ज अशी शाळेची इमारत या ठिकाणी झालेली आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी इंग्लिश मीडियमची शाळा व्हावी आणि परिसराचा विचार करता चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलांना मिळावं. खेडेगावातली मुलं असली तरी त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं अशी आमची माजी विद्यार्थ्यांची सगळ्या धारणा आहे. आणि याला सुद्धा संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल पाटील साहेब, त्याचबरोबर सचिव साहेबांनी ह्या सगळ्यांनी आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्वाही दिलेली आहे की शाळा आम्ही चांगल्या पद्धतीनं इथं शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि या सगळ्यासाठी मदत करू. आणि आम्ही सुद्धा जी काय लागेल ती मदत शाळेला माजी विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही करायला तयार आहोत. आणि आजचा कार्यक्रम, त्याचबरोबर साहेबराव दादांनी जे आज आपल्याला शाळेसाठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठंतरी आपण देणं लागतो, कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आजचा कार्यक्रम जो केला माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं, सुबक पद्धतीनं पार पडला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. तर सर तुमचं नाव सांगा पहिला. मी विश्वनाथ भाऊ सपकाळ, कंपोस्ट सावरगर, तालुका पाटण. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालोय. ही माझी मूळची शाळा, ज्या शाळेत मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे हायस्कूल, बरोबर, की जे आमच्या साहेबराव देशमुखांनी उभं केलं आणि गोरगरीब मुलं इथनं शिकली, मोठी झाली, चांगली शिकली, संसार उभे केले. आज त्याचं नूतनीकरण होताना मनापासून अभिमान वाटतोय की ह्या सर्व रयतच्या मंडळींनी आम्हाला भरघोस मदत
करून हे रोपटं चांगल्या पद्धतीनं वाढेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि हे भरभरून विद्यालय ज्ञानरूपी चांगलं व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. सर तुमचं नाव सांगा पहिलं. माझं उत्तम विष्णू सप्रे, सावरघर तालुका पाटण. आता आमचं पुनर्वसन खाली झाले काटेवाडी सावरघर म्हणून. ओके. तिथं आम्ही ह्या शाळेत शिकलो. बरोबर. नदीला फार मोठा पूर असायचा त्या काळात. दप्तर पाठीवर घ्यायची आणि त्यातनं पोहत यायचं. त्यावेळेला परत आमच्याकडे व्हडग्याची सोय झाली. पुलाव नाही झाली तर मग परत धरण जरा तुंबल्यानंतर व्हडग्याची सोय झाली. त्या व्हडग्यातनं पण आमची अवस्था फार बिकट असायची. पण आम्हाला ह्या शाळेनं पूर्ण घडवलेलं आहे. आम्हाला नाही 10वी पर्यंत शिकता आलं नाही. त्यामुळे मग ह्या शाळेनं आम्हाला 8वी 9वी पर्यंत आम्ही शिकलो. पण आम्ही कला क्षेत्रात पदार्पण केल्यामुळं बऱ्याच लोकांचा संपर्क साधला जातो आणि तेच आम्हाला ह्या शाळेचा फार मोठा आशीर्वाद आहे. नक्की नक्की नक्की. आणि आता रिनोव्हेशन झालंय आणि याचा कार्यक्रम पण आज मस्त झालेला आहे. कार्यक्रम ओके झाला, एक नंबर. आपल्याला आवडला. जुन्या आठवणी जागृत झाल्या या शाळेच्या. ज्या वेळेला या शाळेत पाया खणला त्यावेळेला आम्ही दगड्यानं पाया भरलेला आहे. ओके ओके, एवढंच. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव धोंडेबा पवार, राहणार माळुशी आळी. आता हे आपलं कार्यक्रम झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल 2 शब्द. हा कार्यक्रम माझे विद्यार्थी आणि सर्व रयत संस्थेचे अधिकारी यांच्या संकल्पनेने हा झालेला आहे. आणि आमच्या मुरुड गावचे थोर समाजसेवक, देणगीदार आणि विभागातील पंचायत सभापती देशमुख यांचा जीवन गौरव पुरस्कार माझी संघटनेतर्फे मी करत आहोत. त्यांचं ह्या रयत संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मुरुडसाठी भरपूर योगदान आहे. बरोबर. आणि त्यांच्या या योगदानातूनच हे शाळेचे काम चांगल्या उत्तम रीतीने झालेलं आहे. आणि आता ही नवीन शाळा नूतनीकरणाचं काम झालेलं आहे. सर्व माझी संघटना आणि शिक्षक स्टाफ आणि सर्वांच्या वतीनं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. इकडे सगळं जेवणाची तयारी चालू आहे बघा. जेवतात. उद्घाटन केलं होतं आता मागाशी. किती 7वीचा वर्ग आहे? ओके. अरे ओरडू नका. 6वीचा वर्ग आहे. काम करा सगळं तुम्ही. बाय बाय. ए बा एवढे नको. कितीचा वर्ग आहे? चला बाय बाय. बोल इकडे 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 इकडे. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा पहिलं. नमस्कार, मी रणधीर भस्मे, या शाळेचा माजी विद्यार्थी. आज या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये आज या इमारतीचा नूतनीकरण पुन्हा आणखीन या शाळेला उजाळा मिळालेला आहे. आपल्या या गावचे सन्माननीय साहेबरावजी देशमुख यांच्या दातृत्वातून ह्या शाळेला इमारतीसाठी जागा मिळाली. 1963 साली चालू झालेली ही शाखा मोठ्या म्हणजे आता नूतनीकरणामुळे आणखीन या शाखेला उजाळा मिळालेला आहे. या शाखेचे अनेक विद्यार्थी या शाखेतून तयार होत आहेत. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, आणखीन मोठमोठ्या पदावर या शाळेतून या समाजासाठी विद्यार्थी म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते समाजाला लाभलेले आहेत. आणि या प्रांगणामध्ये आज दादांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहे. यामध्ये विशेषतः करून माझी विद्यार्थी संघटना
यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढे असेच नवनवीन विद्यार्थी, नवनवीन कार्यकर्ते समाजाला या शाळेने दिलेले आहेत आणि इथून पुढे ही शाळा देत राहील असेच मी भावना व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. कुठल्या बॅच तुम्ही इथे? मी 2006 सालचा बॅच. 2006 मध्ये माझं शिक्षण बी फार्मसी झालेलं आहे. ओके ओके. आणि आता स्वतःची 10वी पर्यंत होते इथे? 10वी पर्यंत होतो आणि या शाळेनं भरपूर काही आम्हाला दिलं. चांगले शिक्षक आम्हाला लाभले आणि रयत शिक्षण संस्थेसारखी ही शाळा या गावाला लाभली. यापेक्षा आणखीन दुसरं आम्ही कोणतं भाग्य मानत नाही. बरोबर. प्रश्नच नाही. तुम्ही एक छोटीशी आठवण सांगू शकता, जुनी आठवण, शाळेमधली जुनी आठवण एखादी? शाळेची विशेषतः करून या शाळेने मला स्टेज डेअरिंग अगदी खास दिलं आणि शिक्षण तर मला मिळालंच. बी फार्मसी माझं शिक्षण आहे. त्याचबरोबर मी आता एक युवा कीर्तनकार म्हणून सुद्धा समाजापुढं मी माझं मत व्यक्त करू शकतो. या शाळेने मला नेतृत्व करण्याची एक सुंदर संधी या शाळेने मला दिली आणि मी विशेष करून सर्व सामाजिक कार्यक्रमात सुद्धा अगदी हुरहुरीने काम घेऊन आणि नेतृत्व मी करत असतो. धन्यवाद. ओके. तुझं नाव सांगताय? नमस्कार, मी प्रांजली भाऊसाहेब सुतार, इयत्ता 9वी मध्ये शिकते, मुरुड गावचे. आणि मला आठवतं की जेव्हा मी या शाळेत पहिल्यांदा 5वीला आले तेव्हा या शाळेच्या इमारतीची आणि भौतिक सुविधांची अवस्था बिकट होती. अनेक चांगल्या सोयीसुविधांची उणीव होती. परंतु आम्ही ज्या संस्थेत शिकतोय, रयत शिक्षण संस्था, तिच्या पाठबळाने आता शाळेचे रूप पूर्णपणे पालटलेले दिसते. याचा मला खूप आनंद आहे. नमस्कार. आज आपल्या या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये हा संपन्न होत असलेला दादांचा जीवन गौरव सोहळा या कार्यक्रमानिमित्त दादांच्या कन्या सौभाग्यवती मंगलताई इथं हजर झालेले आहेत. निपाणकर सरकार त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मला सांगा, जुन्या आठवणी तुमच्या सांगा की त्या काळी शाळा कशी होती, कशी सुरुवात झाली? नमस्कार, मी राजेश्वरी राजेश निपाणकर सरकार निपाणी. मी या स्कूलमध्ये शिकले. कितवीपर्यंत शिकला तुम्ही इथे? मी 10वी पर्यंत शिकले इथं. 10वी पर्यंत. तेव्हा परिस्थिती काय होती शाळेची आपली? परिस्थिती खूप बिकट होती. आम्ही स्वतः दगड माती आणून शाळेला खूप मदत केली, अन्नाची वगैरे सोय केली. ओके. आणि आता समजा जो बदल झालाय, जो आता रिनोव्हेशन झालं शाळेचं आणि भरपूर माजी विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलेला आहे, तुम्ही पण सपोर्ट करायचा, तर काय बोलचाल त्याच्याबद्दल थोडंफार? जुनी शाळा आणि नवीन शाळेत खूप फरक पडला. आता फरक आहे. आता डिजिटल स्कूल चालू होणार आहे, तर त्याचा मला खूप आनंद होत आहे. अशीच प्रगती होते आणि विद्यार्थी पण वाढू दे या स्कूलमध्ये. आम्हालाही खूप अभिमान वाटतो की मी दादांची मुलगी आहे. आम्ही दादांच्या आणि मामीच्या आईच्या पोटी जन्माला आलो, याचा मला खूप अभिमान वाटतो. माझी विद्यार्थ्यांचे मी मनापासून खूप आभार मानते, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्याध्यापक यांनी मोलाचे सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. नमस्ते, मी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुरुड येथे शाखा प्रमुख म्हणून मी कामकाज पाहत आहे. या मुरुड गावामध्ये मला 3 वर्ष झालं काम करून. परंतु या मुरुड गावामध्ये साहेबराव देशमुख या व्यक्तीसारखी व्यक्ती मला पाहायला मिळाली नाही माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत. स्वतःच्या हिश्श्यातील जमीन शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, गोरगरीब जनतेच्या शिक्षणाची सोय व्हावी, पुणे मुंबई ते लोक रोजगारानिमित्त जातात. त्या मुलांना तिथं शिक्षण मिळतं, परंतु जे इथं मुलं शिकतात त्यांना शिक्षण मिळण्यासाठी कुठली सुविधा नाही. तर या दादांच्या स्वरूपात त्यांना शिक्षणाची गंगा पाहायला मिळाली. दादांसारखी व्यक्ती आजपर्यंत मी तर पाहिली नाही. नमस्कार, माझे नाव स्नेहप्रभा यशवंतराव जगताप. मी माझे वडील साहेबराव देशमुख यांची मी कन्या आहे आणि माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे या क्षेत्रात. वडिलांनी 3 एकर जमीन देऊन लहानाचं सर्व विद्यार्थ्यांना इथं शिक्षणाची सोय करून दिली. आयुष्यभर त्यांनी खूप मोठं कष्ट केलं आणि पण गावाचा विकास केला. त्यांची ही सगळ्यांची प्रगती करणं हा त्यांचा पहिला लहानपणापासूनचीच एक वृत्ती होती. आजचा सोहळाही त्यांचं खरोखर म्हणजे सगळ्यांना आनंदाचा सोहळा वाटला. सगळ्यांनी खूप म्हणजे सगळ्यांना भरून पण आलं. त्या पूर्वी आम्ही ज्यावेळी या शाळेतच शिकलो परत 10वी पर्यंत, पण त्यावेळी खूप साधी शेड होती. बरोबर. आणि 88 साली आम्ही ग्रॅज्युएशन झाले. ओके. 88 साली. 82 साली तर मी 10वीला होत्या. ओके. 81-82
पण त्यावेळी खूप साधी शेड ही होती. मग त्यांच्यात खूप इच्छा होती की आपण इथं रयतचं एक मोठं हायस्कूल उभं करायचं. बरोबर. मग त्यांनी स्वतःची जमीन जागा देऊन रयतचं हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी, जिल्हा बँकेसाठी सगळ्या स्वतःची जमिनी देऊन लोक, पण त्यांना एकच आनंद होता की ह्या भागातली मुलं शिकली पाहिजे. बरोबर. आणि त्यांनी तो यशस्वीपणे प्रयत्न पार पाडून केला. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिलं. हा नमस्कार, माझे नाव हनुमंत परशुराम काटे, राहणार भांबे, पूर्वी तालुका पाटण, आता सध्या तारळी प्रकल्पग्रस्त वडगाव उमरज भांबे. या मुरुड भागामध्ये सुरुवातीला अतिदुर्गम गावं, शाळेमध्ये जाण्यासाठी सोयी सुविधा नसायच्या. रस्त्याच्या सोयी अभावी बरेचसे विद्यार्थी शाळाबाह्य होत होते. या रयत शिक्षण संस्थेमार्फत माननीय माजी सभापती दादा यांच्या प्रयत्नातून या मुरुड नगरीमध्ये शाळेची स्थापना झाली आणि मुरुड परिसरातील विद्यार्थी, हजारो विद्यार्थी बरोबर या शाळेमध्ये शिकले, नावारूपाला आले. आणि त्याच विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन केला. बरोबर. आणि जीर्णोद्धाराला सुरुवात केली. मी ज्यावेळी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मला माजी विद्यार्थ्याच्या कमिटीतील काही माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केलं. जीर्णोद्धारामध्ये मी खारीचा वाटा उचलला. नक्कीच नक्कीच. त्यामध्ये सर्वसाधारण प्रामुख्याने नावं घ्यायचे संजय गायकवाड, नानासाहेब पणाळकर, माजी PSI पोलीस प्रमुख, आणि प्रशांत पणाळकर, डॉक्टर प्रशांत पणाळकर यांनी खूप, त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन चांगला उठाव केला आणि शाळेचा जीर्णोद्धार करून शाळा नावारूपाला आणली. त्या निमित्तानं या ठिकाणी आज दादांना जीवन गौरव पुरस्कार देऊन उपकृत केलं. बरोबर. ही प्रशंसनीय बाब असून दादा ह्या भागाचे कार्यसम्राट होते. बरोबर. दादांनी सांगावं आणि जनतेनं ऐकावं अशी एकेकाळी परिस्थिती होती. ओके. दादा गावोगावी पदयात्रा करत शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आणि तळागाळातील जनतेपर्यंत दादा काही संघर्ष मिटवणे किंवा शैक्षणिक महत्त्व सांगणे या कामी जात असत. आणि दादाने अशा खेडेगावात प्रभावती साहेबराव देशमुख आणि अशा दुर्मिळ भागात दादाने खूप कष्ट करून ही रयत शिक्षण संस्था आणली. स्वतःचं योगदान करून 4 एकर जागा दिली, बँकेला दिली, दवाखान्याला दिली, हायस्कूलला दिली. आणि दादांची पुण्य म्हणून आज त्यांचा गौरव पुरस्कार सर्व भागाने घेतला. दादांनी 100, 500, 1000भर विद्यार्थी नोकरी लावले. पुण्य फळ मिळालं. मला अभिमान वाटतो आमची दादांची मी सौभाग्यवती आहे म्हणून. ही घ्या तुम्ही, नसं ही घ्या पुष्पगुच्छ द्या मॅडम.